अमेरिकेतून आलेली ही एक बातमी जगभराला धक्का देणार आहे. बातमी काय आहे? कशा प्रकारे जगभरामध्ये उलथापालथ चालू होणार आहे? ऑलरेडी जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की हा एक वर्ष बॅड पॅच आहे, हे आपण बोलत होतो फायनान्शियल इयर. हे फायनान्शियल इयर या मार्चला संपतंय आणि इथून खरोखर अच्छे दिन चालू होऊ शकतात. याच्याबद्दल बरंच डिस्कशन आपण केलेलं आहे. कारण या वर्षामध्ये खूप काही निगेटिव्ह गोष्टी होण्याचे चान्सेस होते, उलथापालथ होण्याचे चान्सेस होते. नो डाऊट पुढच्या वर्षी सुद्धा उलथापालथ होणार, पण मार्केटनी या सगळ्या गोष्टींना ॲब्झॉर्ब ऑलरेडी केलेला आहे. याचा इम्पॅक्ट मार्केटवर काय होऊ शकतो, कोणत्या सेक्टरवर होऊ शकतो, नेमकी मोठी गेम काय आहे, सोनं, चांदी, स्टॉक मार्केट, आपल्या करन्सीज किंवा एफडीचे रेट्स, या सगळ्या गोष्टींवर कसा परिणाम होणार आहे, हे सगळं काही एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय. कारण हा एक व्हिडिओ पूर्ण वर्षाचं आर्थिक नियोजन तुमचं पूर्ण करून टाकेल. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण तरच युट्यूबला समजतं की तुम्ही या व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड आहात. आणि लाईक तर तुम्ही ऑब्व्हियसली हक्कानी केला असेल, कारण त्याशिवाय युट्यूबला समजत नाही की तुम्हाला हा व्हिडिओ आवडतोय आणि त्यानंतरच युट्यूब बाकी लोकांना या व्हिडिओज दाखवतं. सो दॅट आत्ता नेमकं मार्केटमध्ये सुरू काय आहे. जर तुम्ही लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघितलात तर मोठ्या दोन घटना घडणार आहेत. त्यामध्ये पहिली घटना, सुप्रीम कोर्टनी सांगून टाकलं अमेरिकेच्या की टॅरिफ जे काही लावण्यात आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ते बेकायदेशीर आहेत आणि याचा अधिकार ट्रम्पना नाही. आणि ट्रम्पने लगेचच स्वतःच्या बाजूने अनाउन्समेंट करून टाकली की जगभरामध्ये सगळ्यांवर आम्ही 10% टॅरिफ लावतोय. आता हा जो 10% टॅरिफचा पार्ट आहे, हा काय आहे आणि कसा याचा वापर पुढे जाऊन होणार आहे, हे डिटेलमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतोय. जर तुम्ही सर्वात आधी बघितलं तर भारतावर 50% टॅरिफ लावण्यात आलेला होता. जगभरात सगळ्यांवरच लावले होते, वेगवेगळ्या देशांवर, त्यापैकी भारतावर 50% टॅरिफ होता. परत निगोशिएशन सुरू झालं आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं की भारतावर आता इथून पुढे 18% टॅरिफ राहणार. पहिला तर 0 होता, आपण खुश झालो, अरे 50 वरून 18 केला, भारी झालं. अरे पण पहिला तो 0 होता, नंतर आपण त्याला 50 वर येऊन गेलो, परत तो 18 वर. भारताने करार साईन केलेला आहे. जो करार साईन केलाय तो भारतासाठी तोट्याचा आहे, असं माझं क्लिअर मत होतं. पण आता चेरी ऑन द केक, डायरेक्ट 10% अजून टॅरिफ लावून टाकलं. बरं, आता यामध्ये गेम कशी होऊ शकते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी 18% टॅरिफ आहे, त्याच्यावर परत 10%, म्हणजे हा टॅरिफ 28% होऊ शकतो, असं एक म्हणणारा वर्ग आहे. पण मी दुसऱ्या वर्गात येतो. माझ्या मताप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हा 18%चा टॅरिफ आपला कॅन्सल होऊ शकतो आणि 10% टॅरिफ राहू शकतो. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं हे येतं की जर एक देश दुसऱ्या देशासोबत म्युच्युअल अंडरस्टँडिंगने टॅरिफचा अग्रीमेंट साईन करत असेल तर मात्र तो टॅरिफ तसाच राहतो. आता यामध्ये भारताने हे अग्रीमेंट साईन केलंय, ट्रेड डील ज्याला म्हटलं जातं ना, हे साईन केलंय. याचा इम्पॅक्ट 100% होणार आहे. पण माझ्या मताप्रमाणे हे अग्रीमेंट मे बी कॅन्सल होऊ शकतं. थोडंसं यामध्ये तांत्रिकदृष्ट्या अडचणी येऊ शकतात, कारण एक नियम आहे IEEPA, याच्या अंतर्गत हा टॅरिफ लावण्यात आलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, हा कायदाच अवैध आहे. त्यामुळे हा कायदा जर रद्द झाला तर तो 18%चा टॅरिफ पण रद्द होऊ शकतो. पण सनकी ट्रम्प बाबा काय करेल आय डोंट नो, कारण त्याने स्टेटमेंट केलं. हे सुप्रीम कोर्टाचे जे बेंच आहेत ना, 3 लोकांनी सांगितलं, हायकोर्टाच्या जजनी, सुप्रीम कोर्टाच्या जजनी 3 लोक म्हणाले की बरोबर करतायत, 6 लोक म्हणाले चुकीचं करताय. ट्रम्पचं क्लिअर स्टेटमेंट, हे लोक देशद्रोही आहेत आणि मूर्ख आहेत. जज ना असं बोलतो तो, म्हणजे काय धाडस असेल माणसाचं बघून घ्या. आणि आता त्याचं म्हणणं हे आहे की त्याने एक वेगळा कायदा सांगितला. 122 सेक्शन जो आहे, सेक्शन 122 ज्याला म्हटलं जातं, याच्या नियमाअंतर्गत समान वागणूक द्यावी लागते. म्हणजेच काय, नॉन डिस्क्रिमिनेटरी हा सेक्शन आहे. म्हणजे काय, सगळ्यांना समान नियम. 122 सेक्शनच्या अंतर्गत सगळ्यांवर 10% टॅरिफ पूर्ण जगभरावर त्याने आता लावून टाकलेलं आहे. याचा परिणाम भारतावर 28% होईल असं माझं मत नाही आहे. 10%वरच आपण राहू असं वाटतं, पण 28% जर झाला तर भारताला बांबू लागू शकतो. हे थोडंसं आपल्याला अडचणीत घेऊन जाऊ शकतो. पण हा जो टॅरिफ आहे ना, याचा इतिहास जर तुम्ही बघितला तर 1930 साली जेव्हा टॅरिफ लावण्यात आलेला होता तेव्हा डॉलर कुठेतरी स्ट्रॉंग झाला आणि परत तो वीक होताना तुम्हाला बघायला मिळाला. इव्हन आता सुद्धा 2026 मध्ये डॉलर कन्सिस्टंटली पडत होता. यावरून आपल्याला करन्सी अनालिसिस करता येईल. जर टॅरिफ अचानक कमी झाला ना, किंवा जर वाढवण्याचं ठरवलं ना, तर इम्पल्सिव्ह बाईंग होतं, ॲग्रेसिव्ह बाईंग होतं आणि या सगळ्यामुळे हेवी इम्पोर्ट्स होतात. जेवढे इम्पोर्ट होणार ना तेवढा त्यांच्या करन्सीवर इम्पॅक्ट होतो. फटाफट तुमची करन्सी आपटायला सुरू होते, कारण टॅरिफ हेवी होता. परत त्या टॅरिफ कमी करण्यात आला. परत टॅरिफमध्ये या काय गोंधळ होईल
आम्हाला माहिती नाही. मग इम्पोर्टर्स काय करणार, बिझनेसमॅन काय करणार किंवा रिटेलर काय करणार, स्टॉक करायला सुरुवात करणार. जसं तुम्ही बातमी वाचलीच असेल की भारतातून आयफोन जबरदस्त इम्पोर्ट करण्यात आले, फ्लाईट्स भरून भरून आयफोन इम्पोर्ट करण्यात आले, कारण हेवी टॅरिफ लागणार होता. आता टॅरिफ लावताना हे लोक काय करतात, एक डेट सांगतात, या तारखेपासून आम्ही यांच्यावर एवढा टॅरिफ लावणार, पण त्याच्या आधीचं काय अग्रेसिव्हली इम्पोर्ट केले जातात आणि याचा गैरफायदा बिझनेसमॅन घेतात. पण धंदा आहे, गंदा आहे, फिर भी धंदा आहे, त्यांना तो करावाच लागतो. आणि हे लोक अग्रेसिव्ह बाईंग करून स्टॉक करायला सुरू करतात. परिणामी इम्पोर्ट जास्त होतो आणि देशाची करन्सी वीक व्हायला चालू होते. डॉलर कन्सिस्टंटली तुम्हाला पडताना पाहायला मिळत आहे. रुपया सुद्धा अग्रेसिव्हली पडत होता. का तर डॉलर आपल्या कंपॅरिझनमध्ये स्लो पडत होता, रुपया अग्रेसिव्हली पडत होता, कारण आपण खूप सारे चुकीचे धोरणमध्ये अवलंबली आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या करन्सीवर होताना आपल्याला बघायला मिळाला. 85, 88, 80 वर ट्रेड करणारा रुपया 90, 92, 93 ला जाऊन पोहोचला. आता 91च्या आसपास जरी रुपया ट्रेड करत असला तरी सुद्धा तज्ज्ञांच्या मतानुसार रुपया अजून वीक होऊ शकतो. जेवढी करन्सी वीक होते त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या करन्सीवर होत असतो. डॉलर पण वीक होणार, पण त्याच्यापेक्षा फास्ट रुपया वीक होऊ शकतो असं मानलं जातं. पण स्पीड कुठेतरी डॉलर वाढवतो, त्यामुळे रुपयाला किंवा आपल्या देशाला एक राहत मिळू शकते. जे आयटी सेक्टर आहे किंवा इतर सगळे सेक्टर्स होते जे एक्सपोर्ट करू शकत नव्हते आणि केलं तरी तिथले लोक ते बाय करू शकत नव्हते, ही जी एक थेरी बनली होती, बिकॉज ऑफ इम्पोर्ट ड्युटी हेवी केली त्यांनी. परिणामी आपला माल तिथं महागला. आता सध्या आपला माल तिथं कंपॅरेटिव्हली प्रिव्हियस जो टॅरिफ लावला होता त्याच्या कंपॅरिझनमध्ये कुठेतरी स्वस्त होणार आणि आपल्या कंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून सोमवारी मार्केट उघडताच बघा एक चांगली रिॲक्शन या सगळ्या गोष्टींवर मार्केट देऊ शकतो. पण या सगळ्यामुळे सोनं चांदीचं काय होणार, हा एक प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये पडला असेल. लॉजिक सिंपल आहे, लक्षात घ्या. ट्रेड वॉर ऑलरेडी सुरू आहे, युक्रेन रशिया ऑलरेडी सुरू आहे, ऑइलच्या प्राइजेस एवढ्या आटोक्यात येणार नाहीत. इस्रायलला धमकी देऊन इस्रायलमध्ये जे काही ऑइल उत्पादन होतं ना त्याच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प करतोय. ऑलरेडी 60% जास्त कंट्रोल युएसकडे ऑइलचं आहे, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि परिणामी युएसला जे डेट कमी करायचं आहे, हेवी कर्ज झालंय, डोंगर झालाय, तो कमी करण्यासाठी उत्पन्न वाढवावं लागणार आहे. आणि यामुळेच त्यांनी अनाउन्समेंट केली, जो आपण आता ट्रेड वॉर खेळतोय यामुळे उत्पन्न त्यांचं वाढलंय. भले सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर परत त्यांनी 10%ची अनाउन्समेंट केली आणि या 10%मधून जो रेव्हेन्यू जनरेट होणार आहे ना, तो ऑलरेडी जे टॅरिफ लावले होते तेवढ्याच रेव्हेन्यू जनरेट करणार आहे असं त्यांच्या मंत्रिमंडळाचं किंवा त्याच्या सरकारच्या काही लोकांचं म्हणणं आहे. याचा विचार करा की ज्या देशांवर टॅरिफ नव्हते त्यांना सुद्धा पैसे पे करावे लागणार आहेत. आणि हे पैसे कोण देतं तुम्हाला माहिती आहे? अमेरिकेत राहणारे लोकच पे करतात. याचा अर्थ हा सगळा बोजा अमेरिकेतल्या राहणाऱ्या लोकांवरच पडणार आहे. परिणामी तिथं महागाई वाढणार. महागाई वाढल्यामुळं रेट कट होणार नाहीत. पुन्हा देश अडचणीत त्यांचा येऊ शकतो. जर रेट कट झाली नाही तर काय होणार? ऑब्वियस आहे, मार्केटमध्ये त्या लेवलची ग्रोथ तिथं दिसणार नाही. पण भारतामध्ये परिस्थिती बऱ्या प्रमाणात सुरळीत होईल असं वाटतंय. भारताला इमिडिएटली रेट कटची गरज बिलकुल नाही, कारण अग्रेसिव्ह 2 रेट कट ऑलरेडी भारताने केलेल्या आहेत. आणि परिणामी जर तुम्ही सोन्या चांदीबद्दल बोलाल ना, ऑब्विसली सोन्याचे भाव अजून ढगात जाऊ शकतात. याचं कारण लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा स्टेबिलिटी जाते करन्सीमधली तेव्हा तेव्हा गोल्ड सिल्वरमध्ये इम्पल्सिव्ह अग्रेसिव्ह बाईंग आपल्याला पाहायला मिळतं, पॅनिक बाईंग पाहायला मिळतं, कारण इकडे अनसर्टन्टी पाहायला मिळते आणि म्हणून परत तिथं आपल्याला चांगली ग्रोथ दिसू शकते. ओव्हरऑल मार्केटचा इतिहास आणि मार्केटची जर आकडेवारी तुम्ही पाहिली, 2018 साली डोनाल्ड ट्रम्पनी चीनवर 25% टॅरिफ लावलेला होता. त्यावेळी डाव जोन्स 10% क्रॅश झालेला होता. यासोबतच तुम्ही 2026 मध्ये बघितलात तेव्हाही सेम झालं, टॅरिफ लावण्यात आले, अग्रेसिव्ह मार्केटमध्ये क्रॅश आला आणि परत रिकव्हरी येऊ लागली. त्याच्यासाठी वेगवेगळी कारणं होती जे आपण ऑलरेडी डिस्कस केली. आता सुद्धा 2026 मध्ये 18% आपली टॅरिफ डील झालेली आहे, ट्रेड डील झालेली आहे. ती जर परत 10 वर येते ही चांगली आहे असं जर FIIsना वाटलं तर मात्र मार्केटमध्ये स्टेबिलिटी येऊ शकते. पण जर FIIsनी कन्सिडर केलं की काही मेजर फरक नाही, आपण सेल करतच राहू कारण रुपया अजून क्रॅश होऊ शकतो, डॉलरमध्ये इश्यूज येऊ शकतात, आपल्याला परत गोल्डमध्ये शिफ्ट व्हायचंय, तर मार्केटमध्ये प्रेशर पाहायला मिळू शकतं. अगेन मी कुठल्याही प्रकारे बाईंग सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाहीये, फक्त परिस्थिती एक्सप्लेन करतोय. ओव्हरऑल याचा इंडियाला फायदा काय होणार? तर सिंपल आहे साहेब, टॅरिफ कमी झालेला आहे, म्हणजेच आपले जे सेक्टर अनसर्टन झाले होते किंवा जिथं स्टॅबिलिटी दिसत नव्हती, गडबड झाली टॅरिफमुळे, जिओ पॉलिटिकल टेन्शन्समुळे खूप त्रास होणार होता, ते सगळे स्टॉक त्या सगळ्या कंपन्या कुठेतरी स्टेबल होतील. जगभरावर 10% टॅरिफ आहे ना, त्यामुळे आपल्याला इम्पॅक्ट होणार नाही. फक्त आपणच महागणार नाही, तर सगळ्या जगाला महागड्या वस्तू त्यांना विकाव्या लागणार आहेत. परिणामी जगभराचेच रेट वाढणार, पण भारताचेही त्याच तुलनेत वाढतील आणि म्हणून भारतीय कंपन्यांना कुठलाही धोका नाही. IT मध्ये अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट इंडियन लोकांनी सुरू केलेली आहेच. कशी?
AI मध्ये बघा ना, TCSनी घोषणा केली, इन्फोसिसनी घोषणा केली, HCLनी घोषणा केली, भारत सरकारने घोषणा केली, सोडा हो, अदानीने 100 बिलियनची घोषणा केली, अंबानींनी घोषणा केली आहे त्या 7-8 वर्षांमध्ये मोठ्या इन्व्हेस्टमेंट करणार. म्हणजे काय, AI मध्ये सुद्धा म्हणजेच IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परत एकदा गुंतवणुकीच्या मोठ्या घोषणा झालेत आणि याचाच इम्पॅक्ट बॉटम आउट झालेल्या आयटीवर पाहायला मिळू शकतो. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यापासून, कारण युट्यूबला पण वाटलं पाहिजे लोकांना असे व्हिडिओज आवडतायत आणि माहितीपूर्ण वाटतायत. जो काही सिल्वर गोल्डचा बॅड पॅच होता तो पुन्हा एकदा संपलेला आहे. आपण बऱ्याच व्हिडिओ बनवल्या होत्या, सोनं चांदी कोसळणार या विषयावर डिटेल आपण सारखं डिस्कस करत होतो. जो पॅच बॅड पॅच होता तो आता संपलाय. आता परत गुड पॅच सुरू होण्याचे चान्सेस आहेत. सो योग्य तो डिसिजन योग्य त्या वेळी घ्या. पोर्टफोलिओ रिबॅलन्स झालेले आहेत ऑलरेडी, ते ऍक्शन घ्या. सोमवार मंगळवारी सगळे रिबॅलन्सिंग करून संपवा, कारण पुन्हा एकदा नव्याने वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आलेली आहे. सेक्टर रोटेशन झालेले आहेत. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.